पाहू शकता की दगडामध्ये हा भुयारी मार्ग कशा प्रकारे कोरलेला आहे। तर हा जो पॅच होता जो मला अनुभवायचा होता, मी खूप साऱ्या बऱ्याचशा ट्रेकर्सची व्हिडिओज पाहायचो, त्याच्यामध्ये मी बघितलेलं आहे की हा पॅच नेमका आहे कुठे। तो आज मला प्रत्यक्षात इथे पाहायला भेटला। राम पांडुरंग ये क्या हो गॉड। अरे बस संजय बस बस खाली बस। हे त्या साईडने आपण काम बघितलं की हे इथे खोदलं होतं, म्हणजे हा भुयारी मार्ग करण्याचा भाग होता। तर मंडळी तुम्ही पाहू शकता की आपल्या मागे जो हा दिसणारा किल्ला आहे हाच हरिहर किल्ला आहे। तर आम्ही एक 40% जो भाग होतो तो आम्ही चढून आलेलो आहोत आता। तर इथे आल्याच्यानंतर थोडंसं असं सपाट जागा आहे जिथे तुम्ही रेस्ट थोडी घेऊ शकता। तर काही दुकानं वगैरे आहेत पण ते आता सध्या बंद आहेत। आम्ही सकाळीच एकदम पहाटे आलो होतो, 5:45ला आम्ही बरोबर ट्रॅक सुरू केला 6:40 अंधार तर होताच थोडाफार, पण हे 40% भाग करून आल्यानंतर आम्हाला पूर्णपणे उजेड आलेला आहे। तर आम्ही आलेलो कसाऱ्यावरून रात्री एक 4च्या सुमारास, आणि 4 वाजल्यापासून आम्ही 5:30पर्यंत खालीच होतो। सकाळी खूपच भयंकर अशी थंडी होती। थंडीमध्ये मी स्वेटर वगैरे काहीच आणलेलं नव्हतं, फक्त एकच टी शर्ट घालून आलेले, आणि एवढी थंडी होती, भयंकर थंडी होती। मुंबईला एवढी थंडी वाटत नाही, पण इकडे आल्यानंतर मी अक्षरशः गाडीमधून उतरल्यानंतर पूर्ण कापत होतो, आणि मी जरा शेकोटी पेटवली, त्याच्यामुळे मला जरा बरं वाटलं। आता जरा ट्रॅक जेव्हा आम्ही चढायला सुरुवात केली तर जरा एनर्जी यायला लागली, थोडंसं बॉडीमध्ये हीट उष्णता निर्माण व्हायला लागली, आणि असं थंडी नाहीशी झालेली आहे। हा इथून जो येणारा खालचा रस्ता होता तो खूपच भयंकर अतिशय कठीण असा होता, कारण पूर्ण मातीचा चढ होता, तर पायाला ग्रीप बसत नव्हतं। आपण आता अशा पॅचवरती येऊन पोचलो, ज्या ठिकाणी आपल्याला ह्या पायऱ्या आपल्याला कातलामधल्या कोरलेल्या पाहायला मिळतात। तर बरेचसे ट्रॅकर सांगतात की खूप भीती वाटते ह्या पायऱ्या चढण्यासाठी, कारण 90 डिग्रीमध्ये आहेत, पण तसं काही आहे नाही, 120 डिग्रीचे आहेत। तर आपण सुरुवात करूया पायऱ्या चढण्यासाठी। इझिली या पायऱ्या मी चढायला मिळत आहे। खाचे वगैरे दिलेले आहेत पायऱ्यांमधनं आपल्याला, तिथे खाचे धरून आपल्याला वरती चढायचं आहे। काही ठिकाणी या पायऱ्या जरा उंच उंच ठिकाणी आहेत, तर जरा सांभाळून चढावं लागतं। एक कमीत कमी 40 पायऱ्या आपण वरती चढून आलेलो, तर एवढं चढताना एवढं काय वाटत नव्हतं। तुम्ही तर पाहिलाच की जो मी कॅमेऱ्याचा अँगल ठेवला होता त्याच्यामध्ये एकदम आपल्याला 90 डिग्रीमध्ये या पायऱ्यात अशा वाटतात, पण तसं काही आहे नाही। प्रत्येक पायरीला आपण हे गॅप दिलेले आहे, खाचे बनवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला पकडण्यासाठी उपयोग येईल। तर आपण आता वरती जाऊया। या ठिकाणी फक्त ह्या एकदम पायऱ्या उभ्याच्या उभ्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्या 90 डिग्रीमध्ये आहेत ॲक्च्युअलमध्ये। एक 10 ते 15 पायऱ्या आहेत ज्या ॲक्च्युअलमध्ये 90 डिग्रीमध्ये आहेत, पण आपल्याला गॅपमध्ये हे
पायऱ्यांमध्ये गॅप दिलेले आहे, त्यामुळे आपल्याला एवढं काही चढण्यासाठी त्रासदायक वाटत नाही. भीती तर वाटतंय, पण सह्याद्रीमध्ये ट्रॅक करत असताना आपल्याला उत्तेजना ही जास्तच वाढत जाते. ज्याला खोली पाहून भीती वाटते त्याने या ठिकाणी येऊ नये, कारण हे एकदम उभेच्या उभे पाहायला मिळेल आपल्याला. तर आपण या पहिल्या महादरवाजाजवळ आपण येऊन पोहोचलेले आहोत. ही कमानी तुम्ही पाहू शकता. हरिहरगडाचा जो महादरवाजा आपल्याला हा पाहायला मिळतो, याचं जे हे दरवाजा बसवण्याचं काम जे आहे ते सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या मार्फत राबवण्यात आलेलं आहे. त्यांचे ठिकठिकाणी बरेचसे किल्ल्यांवरती जाऊन त्यांच्या संस्थेमार्फत बरेचसे काम राबवण्यात जातं, जसे की साफसफाई, गड किल्ले संवर्धन आणि तसेच हे असे दरवाजे बसवण्याचे काम राबवण्यात येतं. दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला असा हा दगडाच्या कड्याच्या बाजूने कोरलेला भाग आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून आपल्याला चालत जातो. तेव्हाच्या काळामध्ये याचा उपयोग हा दुर्बिणीसारखा केला जायचा. तुम्ही पाहू शकता की म्हणजे तुम्ही दुर्बिणीमध्ये जसा हात गोल केल्यानंतर मग दूरचं पाहायला आपल्याला मिळतं, तसा याचा त्या काळामध्ये हा उपयोग केला जात असे. इथे सुद्धा या पायऱ्या आहेत थोड्या. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी दोन्ही बाजूला कातळामध्ये ह्या पायऱ्या तयार केल्यात. कशा प्रकारे थोडीशी जागा या साईडला ठेवलेली आहे आणि आतून ही जागा पायऱ्या बनवलेल्या आहेत. पहिल्या ज्या जुन्या पायऱ्या होत्या त्या या बाहेरच्या साईडनी होत्या, पण नंतर मग त्याला थोडीशी हे खूपच किनारीच्या साईडला असल्यामुळं थोडं कड्याला कोरून त्याच्या आतमधून या पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत. पाटेकर सर चला. पाटेकरला जरा चढायला जरा प्रॉब्लेम आहे, कारण त्याची हाईट कमी असल्यामुळं त्याला ह्या पायऱ्यांची जी हाईट आहे त्याच्यासाठी त्याच्या जे पायांमध्ये जो डिस्टन्स आहे तो थोडा पुरवठा कमी होतो. आता हा थोडासा भाग एकदम स्ट्रेट आहे. 90 डिग्री बोलायला काय हरकत नाहीये. चला आरामात. हो चालूच आहे तुझी चल. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जो हरिहरगडावरती हा एक सेकंड पॅच आहे, ज्या ठिकाणी मला खूप उत्सुकता होती की हा पॅच मला पाहायचा आहे. की दगडामध्ये भुयारी मार्ग थोडाफार आहे, जो हा 90 डिग्रीचा पॅच चढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला हा दगडामध्ये कोरलेला हा भुयारी मार्ग थोडासा पाहायला मिळतो, जो थोडासा अवघड आहे पण त्याचबरोबर पाहायला सुद्धा मनमोहक आहे. तुम्ही पाहू शकता की दगडामध्ये हा भुयारी मार्ग कशा प्रकारे कोरलेला आहे. तर हा जो पॅच होता जो मला अनुभवायचा होता, मी खूप बऱ्याचशा ट्रेकर्सची व्हिडिओज पाहायचो, त्याच्यामध्ये मी बघितलेलं आहे
की हा बॅच नेमका आहे कुठे, तो आज मला प्रत्यक्षात इथे पाहायला भेटला. मी किती दिवसापासून म्हणत होतो की हरिहरचा किल्ला मला करायचा आहे सर. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये मी ठरवलं होतं की हरिहरचा मला किल्ला सर करायचा आहे, पण तो योग माझ्या आयुष्यामध्ये आला नव्हता, तो आता आला. तर खूप छान वाटते. आम्ही जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा इर्शाल गडावरती गेलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं की नवीन वर्षाच्या पहिल्याच वीकमध्ये, आम्ही जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये हरिहर गडाचा ट्रॅक करणार आहोत. पण काही प्रॉब्लेम असं झालं होतं, त्यामुळं ते जे पहिल्या वीकचं आणि सेकंड वीकचं दोन्ही वीकला ठरवलं होतं, पण ते कॅन्सल झालं. आणि आता शेवटी तिसऱ्या वीकमध्ये आम्ही निघून आलो. 17 जणांचं आमची बॅच होती, पण 17 जण नाही तर येऊ शकले. त्यातले फायनल आलो आम्ही 12 जण आलेलो आहोत. मित्रांनो, हा समोर जो दिसणारा किल्ला आहे हा ब्रह्मा म्हणून किल्ला आहे. त्याच्या पुढे ब्रह्मगिरी आहे आणि त्याच्या पुढे कोणता आहे तो, अंजनेर. असे हे आपल्याला या किल्ल्याच्या समोर पाहायला मिळतात. हे काही दगडावरती दगड ठेवून लगोरीसारखा, आपण ज्या प्रकारे लगोरी खेळतो त्या प्रकारे हा असं काही करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या एकावर एक किती दगड लावले आहेत. 1 2 3 4 5 6 7 लगोरी लावलेले आहेत. आणि ते समोर पहा, समोर तर किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 दगड ठेवलेले आहेत एकावर एक. खूपच छान. समोर जो आपल्याला एक डोंगर पाहायला मिळतोय तो अशा प्रकारे, जसं की इजिप्त या देशामध्ये आपल्याला जे पिरॅमिड पाहायला मिळतात तशा प्रकारचा हा चौकोनाकृती आकाराचा हा एक डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यावरती सुद्धा एक असा जसं काही स्टॅच्यू ठेवलेला आहे, अशा प्रकारचा एक मोठा असा दगड आहे. हा आहे जो एकदम मेन स्पॉट. इथे आता वरती चढायचं आहे आपल्याला. बघूया कसं काय आहे. चल पाटेकर, जा वरती. खूपच हा अगदी आश्चर्यकारक हा एक दृश्य आहे जिथे वरती चढायचं आहे. सांभाळून चढावं लागणार. मंडळी, फायनली आपण हरिहर गडावरती 3500 फूट उंचीवरती येऊन पोहोचले आहोत. पाहू शकता हाच तो आपला भगवा झेंडा आहे जो 3500 फूट उंचावरती फडकवण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळीकडे अगदी सर्वत्र आपल्याला खूपच सुंदर असा निसर्ग आणि चारी बाजूला आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात. चढताना तर बरोबर चढले, पण उतरताना यांची सगळ्यांची हवा टाईट झालेली आहे. अरे त्याची व्हिडिओ पाटेकरची तर हवा टाईट भरपूर झालेली आहे. पाटेकर तेल पाटेकर उतर उतर. अरे अरे इथून ये, इथून शेमण्या. पाटेकरची खूप हवा टाईट होते यार. आता तू इथून बोचाने नको उतरू, पायाने उतर. हा इथे दाखवा रे, इथे दाखवा त्याला. ए थांबा, घाई करू नका, एकेकाने या, घाई करू नका. अय्यो राम पांडुरंग, ये क्या अवघड. अरे बस संजय, बस बस खाली, बस. तो हात तिथे पकड. आता इथं पाय ठेव खाली. अरे फोटो काय, तुझी व्हिडिओ चालू आहे. पकड आणि हे पाय इथं सोड पहिला खाली. अरे इथं अरे तिथे कुठे पकडणार. टाकून जा तुझं खाली पकडा ना याच्या सौरभ. तरी पण काय नाही. अरे काय नाही मला, ये इथं तू बाळा, इथं खाली जागा आहे. अरे बरोबर उतरत होतास. पिक्चर बनवली रे.
स्पॉट पे मिला ये बंदा. सरळ नीट उतर. पकड खाली पकड. उडी मारू नको आता माझ्यावरती येशील. इथं टाक. अरे पाय खाली ठेव. तो पिक्चर वन इथं एकटं सपोर्ट नाही काही. तो बघ तो बघ वरती पण इथून बेस्ट आहे. हा यार जागा आहे खाली. अबे हा इथून बेस्ट. तो बघ तो इझी उतरला. तो तिथे तू अटकला. तो बघ तो तिथून इझी उतरला. सोड. अरे सोड. अरे झोपतोयस कशाला यार. अरे तर आपल्याला आता जे पुढे पाहायला जायचं आहे ते एक छोटीशी रूम आहे जी त्या काळामध्ये मावळ्यांना विश्रांती करण्यासाठी बनवण्यात आली होती. तर हा जो चौथरा आहे आणि की जो काही म्हणजे एक प्रकारे आपण त्याला रूमसुद्धा बोलू शकतो, जो त्या काळामध्ये मावळ्यांना विश्रांती करण्यासाठी बनवण्यात आला असावा असं दिसून येते. कारण तुम्हाला मी दाखवू इच्छितो की याच्या आतमध्ये सुद्धा जायला आपल्याला पाहायला मिळतो. आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो आपण. दगडामध्ये कोरलेल्या चिऱ्यांमध्ये हा करण्यात आलेला आहे. तर हे पाहू शकता की त्या काळामध्ये हे असं काही दगड असं कोरीव काम करून हे असं बाहेरच्या साईडला होल बनवलेलं आहे, जेणेकरून याच्यावरती असं बांबू वगैरे किंवा काही लाकडं लावून त्याच्यावरती असं छप्पर केलं असावं असं दिसण्यात येतं. त्याचबरोबर या जे बांधकाम आहे चिरेबंदीचं, याच्या बाजूला सुद्धा ही अशी एक भिंत, जशी एक प्रकारची भिंतच घातली असावी असा हा इथे दगड ठेवलेल्याचा असा पाहायला मिळतो आपल्याला. या इथे हा आपल्याला बजरंगबलीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतो, जिथं आता आपले सहकारी काही पूजा करत आहेत. फुलं आणलेली आहेत, अगरबत्ती. आणि आता पूजा करत. एक मला कळलेलं नाहीये की आपण ज्यावेळेस वरती आलो त्यावेळेस सुद्धा तिथे एकावर एक अशी लगोरीच्या प्रमाणे दगडं लावलेली होती. तशीच या ठिकाणी सुद्धा ही बऱ्याच ठिकाणी हे दगडं अशी एकावर एक ठेवण्यात आलेली आहेत. याचा अर्थ काय आहे किंवा काय आहे याचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करून कळवा आम्हाला. कारण बाकी तिकडे पुढच्या सुद्धा माळामध्ये आम्हाला तशाच प्रकारच्या दगड्यावरती दगड असं ठेवलेली दिसली आम्हाला. तर याचा मिनिंग काय असेल ते तुम्ही नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करून कळवा. तर आपले सहकार्यांनी पूजा करून झालेले आहेत. मंडळी, आपण ज्यावेळेस तिथे आलो होतो आणि तिथून आल्याच्या नंतर आपण बघितलं होतं की एक दुसरा असा म्हणजे भुयारी मार्ग म्हणून असं ओळखला जात होता. इथे तुम्ही पाहू शकता, हा इथे खड्डा मारला होता आणि इथेच मध्ये काम अर्धवट ठेवलं होतं. इथून तुम्हाला आपल्याला आता हे खाली जाऊन पाहूया आपण. आपला एक मित्र गेलेला आहे खाली, तर खाली जाऊन बघूया आपण की कशा प्रकारचा तो आणि का अर्धवट ठेवलेला आहे ते. हे तुम्ही पाहू शकता. हा 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 खरोखर 2 माला होईल ना, खाली एक आणि हा एक आहे, असे 2 माल्याचं म्हणजे हा कोरीव काम केलेलं आहे. हा, हे खाली उतरले कसे असतील आपण पुढे जाऊन पाहूया. या साईडला तुम्ही बघू शकता की या साईडला पण हे काम. आता इथून हा रस्ता कसा खाली होता हे तर आपल्याला माहित नाहीये, पण हे त्यांचं प्लॅनिंग होती, पण ती इथून वाट नाही. इथून आहे ना, हा दरवाजा मध्ये ठेवलेला आहे मध्ये. हा, तो एक मध्ये छोटासा दरवाजा आहे आणि तो दरवाजातून तिथून मग
या बाहेरच्या हां म्हणजे ती असे त्यांना असं खालून एक भुयारी मार्ग असा त्यांना चोर मार्ग काढायचा होता, पण तो त्यांची प्लॅनिंग काही चुकली असेल किंवा का राहिला असेल तो आता अर्धवट काम ते आता शत्रूंची फसवणूक करण्यासाठी. अच्छा हा असा पण मार्ग असू शकतो की शत्रू इथे येऊन अडकला जायला पाहिजे. हा मार्ग असा वाटला पाहिजे, पण शत्रू हा बरोबर इथे हा जास्त खोली आहे आणि तिथे कमी खोली आहे आणि हा एकच दरवाजा त्या साईडनी दिसतोय, जबकी या साईडनी इथे 2 दरवाजे दिसत आहेत. म्हणजे शत्रू जर काय तिथून चढून आतमध्ये आला तर हा याच्यामध्ये अडकून राहणार, त्यासाठी असू शकतो. तर चला जे ग्रीप आहे ना ते पकडूनच उरला. बघता तुम्ही एकदा पाहू शकता. तर आता आपण जाऊया खाली. मित्र सगळे खाली गेलेले. नाव आहे गणेश कुंड. तर बघूया आपण. हा इथे गणेश कुंड. तर हा आहे गणेश कुंड. पाणी तुम्ही एकदम पाहू शकता, एकदम क्लीन आणि नीट आहे. तर मंडळी अशा प्रकारचा आपला जो हरिहर किल्ल्याचा जो ट्रॅक होता तो पूर्णपणे पार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आपला पाठीमागच तो हरिहर किल्ला दिसत आहे. किल्ला आता जस्ट उतरून आमचा झालेला आहे आणि आता इथून जायचं आहे त्र्यंबकेश्वरला. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा. आतासाठी एवढंच. आपली बाकीची सगळी मंडळी बसली आतमध्ये त्र्यंबकेश्वरला जायला निघाला. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी एवढंच. बाय बाय.